वैरी होता, रावण कृष्णाचा वैरी होता. हे तिघ जरी वैरी असले, हिरण्यकश्यप कोण होता? वैरीच होता ना. पण त्या हिरण्यकश्यपचा ते तर देवाचं नावच घेऊ देत नव्हता, राज्यामध्ये घेऊच देत नव्हता. पण देवानं मी अशी गंमत केली महाराज, कुळामध्ये चांगला मुलगा जन्माला घातला. होतंय कधी कधी असं, राक्षसाच्या कुळामध्ये भक्त प्रल्हाद असा होता महाराज. हिरण्यकश्यपाला शेवटी म्हणावं लागलं, काय आमच्या कुळामध्ये जन्माला आले? आमुचे कुळी नवते आईचे जन्माले, काय करू पोराला गलित धरली वाट देऊळाची. आमचे कुळी नवते आईचे जन्माले, काय करू पोराला गलित धरली वाट प्रमाणे तुकोबरा म्हणतात. हिरण्यकश्यप हेच म्हणू लागला, आमच्या कुळी नव्हती आईशी, हेची पिछे निवडले, काय करू पोरा लागली चटण धरली वाट देवळाची. फक्त प्रल्हाद नाव घ्यायचं महाराज देवाचं त्याच्याच राज्यामध्ये, पण घेऊ देत नव्हता, कोणालाच घेऊ देत नव्हता. पण नारद जर आले बाबा हिरण्यकश्यपूच्या घरी, तर नारदाला वंदन करायचं, नारदाला म्हणायचं, नारद जरा भजन म्हणा थोडं. नारदावर विश्वास होता हिरण्यकश्यपूचा, पण देवावर सुद्धा नव्हता. म्हणजे राक्षस जरी असला, वैरी जरी असला, तर प्रत्येकाचा विश्वास महाराज संतांच्या पायावर आहे. तुकोबरा